घेऊन येतील आमची श्रीलंकेची संपूर्ण टीम. तर वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज भाऊ पवार सज्ज असेल. भाऊसाठी मात्र संधी असेल. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक राम घाडगे माध्यमातून. पाहूया या संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर केलं जाईल का. यावेळी मात्र निर्धाव चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा कुठेतरी चुकतोय की काय असंच म्हणावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ तर समाप्त झालाय. 12 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. या आधीच्या सामन्यात मात्र टेनिस क्रिकेट जगतातील तारे सितारे सुद्धा तुम्ही पाहिले. पाहूया ते मात्र येणाऱ्या पुढील काळात कशाप्रमाणे खेळ दर्शवणार. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र चेंडू जातो थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. पंच वळतात. येस, सोयरी चेंडूचे संकेत दिले जात आहेत. अवांतर धावेत मात्र 1 भरणं होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर. 13 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया आतापर्यंत तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक मात्र मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा विचार केला तरी ही स्पर्धा पिंपळगाव टप्पा, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्याला पाहायला मिळते आणि जवळजवळ 350 किलोमीटरचा प्रवास करत ही श्रीलंकेची संपूर्ण टीम तुम्हा आम्हा सर्वांसाठी संपूर्ण प्रक्षेपण मात्र घेऊन येत आहे. खरंच त्यांचंही वारंवार कौतुक करावं लागेल आमचे मंडप डेकोरेटरचं, ज्यांच्या माध्यमातून आमची संपूर्ण काळजी घेतली जाते. तसंच अंबादासजी शिरसाट असतील, सर्व आमचे स्पॉन्सर्स, त्यानंतर सर्व आमचे आयोजक कमिटी असेल, त्यांचंही कौतुक करावं लागेल. तर पाहूया भाऊ मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळी मात्र निर्धाव चेंडू हाताला जातोय. तर पहा, अजून एक चेंडू जर निर्धाव हाताळला, जर हा चेंडू डॉट हाताळला भाऊ पवार यांनी, तर राम घाडगे यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक असेल. पाहूया अजूनही एक चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील पाहूया धावसंख्या मात्र स्थगित आहे. 13 या आकड्यावर अप्रतिम गोलंदाजीचा नजारा मात्र पाहायला मिळतोय भाऊ पवार यांच्या माध्यमातून. एका बाजूला अहमदनगर तर दुसऱ्या बाजूला औरंगाबाद असा सामना मैदानाच्या आतमध्ये. जाऊया पुन्हा एकदा. यावेळी मात्र रिवासा नेम केलाय. चेंडूला भिरकावून लावलाय. पाहूया पंचांचा इशारा येतोय. चौकार की षटकार. पाहूया षटकार. यस, षटक मात्र संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद धावसंख्या धावफलकावर लागतायत त्या जवळजवळ 19 धावा. तर वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ तर समाप्त झालाय. 19 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. प्रमोद मात्र गोलंदाजी माग व सज्ज होत आहे 30रं षटक घेऊन. पाहूया 5 षटकांच्या दरम्यान किती धावसंख्या जमावल्या जातील औरंगाबाद संघाच्या माध्यमातून. प्रमोद घाडगे मात्र 30रं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. पाहूया पहिल्या षटकाचा विचार केला. पहिलं षटक अशोकने हाताळलं, त्यात मात्र 11 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र भाऊ पवारचं कौतुक करावं लागेल. 8 धावा त्यांनी खर्च केल्या. या षटकात मात्र किती. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. मात्र सुरेख भन्नाट वेगाने मात्र शांत ठेवण्याचं कार्य होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव मात्र इथे कलेक्ट केली जाईल. धावफलक मात्र एकडे हलेल आणि जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावर. 20 धावा या धावफलकावर आतापर्यंत लगावल्या गेल्यात. पाहूया 3ऱ्या षटकाला तर सुरुवात झालाय. प्रमोद मात्र 3रं षटक हाताळतोय. 3 खडी अहमदनगर संघाच्या माध्यमातून. पाहूया पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. यावेळी सन्मानतेने चेंडूला खेळून काढलाय. पाहूया तितक्याच पद्धतीने 1 धाव तर परिपूर्ण केलाय. मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि त्याचमुळे 1च धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धाव मात्र इथे मिळेल. चांगली गोलंदाजी मात्र करत असताना गोलंदाज प्रमोद घाडगे. पाहूया चांगले गोलंदाजीचा नजारा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या गेल्यात. यावेळी मात्र फुलटो चेंडूला खेळून काढला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय. पाहूया
पुन्हा एकदा एकच धाव दिली जाते. पहा चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, चांगली फेकी सुद्धा होते, कौतुक करावं लागेल. एक एक धाव्याचाच मात्र इथे पाडा वाचला जातोय की काय असं म्हणावं लागेल. एक धाव मात्र इथे मिळते, धावफलक जाऊन पोहोचते ते आतापर्यंत 22 या आकड्यावर. 22 धावा या धावफलकावर लगावले गेले. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक मात्र प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र पंचांचा इशारा येतो. यस, वाईट चेंडू असेल. अवांतर धावेत मात्र भरणा होत असताना या सत्रातील दुसरा वाईट चेंडू हातात असताना गोलंदाज प्रमोद. या अगोदरच्या षटकात सुद्धा एक वाईट चेंडू हाताळला होता गोलंदाज भाऊ पवारने. त्यानंतर मात्र प्रमोद घाडगेच्या षटकात हा वाईटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया, पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, कुठलीही चूक न करता मात्र झेल टिपली जाते आणि संघाला मात्र बसतोय हा पहिला धक्का. गडी मात्र बाद होत असताना फलंदाजाला मात्र परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. धावसंख्या मात्र स्थगित आहे 23 या आकड्यावर. 23 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पहिला हादरा मात्र बसलाय औरंगाबाद संघाला. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. नवीन फलंदाज मात्र येतोय इम्रान. आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळते 23 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. तिसरा षटक तर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. पाहूया, यावेळी पुन्हा एकदा रिवाचा टेम केलाय. चेंडू मात्र जातोय सीमेलगत. पाहूया, पंचांचा इशारा येतोय. यस, चौकार, दणदणीत चौकार मात्र इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र 4 ने वाढते. काय जबरदस्त फलंदाजी सुद्धा केली जाते. चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूची हयगय न करणं हे सूत्र मात्र पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. आणि धावसंख्या मात्र 4 ने वाढते. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा ह्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. अजूनही एक चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. पाहूया, पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळी मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण आहेत. पहा, मात्र फेकी कुठेतरी खराब होते, त्याचंच रूपांतर धावेत मात्र चपळतेने केलं जात आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पहा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. येस, तर षटक मात्र संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. धावसंख्या धावफलकावर लागतात 29 धावा. तर पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ तर समाप्त झालाय. 29 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज अशोक. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. यावेळी पहा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा खाली राहतोय पडल्यानंतर. या खेळपट्टीचा आजचा 3रा दिवस आज पाहिला असेल तर जास्तीत जास्त गोलंदाजाला फायदा देणारी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्याप्रमाणे चेंडू पडतोय, एकतर चेंडू स्किट होतोय, एक तर चेंडू वळण घेतोय. त्यानंतर तिसरी गोष्ट जर पाहिली तर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. त्याचमुळे कुठेतरी बेनिफिट मिळते की काय गोलंदाजाला, असंच मात्र म्हणावं लागेल. पहा, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे, मात्र चेंडू जातोय. काय निर्णय असेल? येस, षटकार मात्र येतोय. 5 सुरेख फटका मात्र इथे मारलाय फलंदाजाने आणि धावसंख्या मात्र जाऊन पोचते ती 35 धावा. 35 धावा. सुरेख फटकेबाजी मात्र पाहायला मिळते फलंदाज इम्रानच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू यावेळी मात्र जातोय डीप फाईन लेगच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक मात्र येते. दर्जेदार क्षेत्ररक्षण होत आहे. चांगली फेकी केली जाईल का? यस, मात्र तत्पूर्वी
तिसऱ्या धावेचा प्रयत्न रोखून धरला जातोय. 2च धावा मात्र इथे मिळतील. दुहेरी धावेने मात्र धावफलक खालेल आणि जाऊन पोचेल 37 या आकड्यावर. 37 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. आतापर्यंत चौथं षटक हे मार्गस्थ असताना पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ तर समाप्त झालाय. पाहूया उर्वरित 3 चेंडूचा खेळ येणं शिल्लक असेल. 5 षटकांच्या दरम्यान प्रथमतः फलंदाजी करत असताना किती धावांचा डोंगर मात्र उभा केला जाईल हे सुद्धा पाहण्यायोग्य राहील. यावेळी मात्र थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे. या पंचांचा इशारा येतोय. हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि अवांतर धावेत मात्र भरणा होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 38 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. उर्वरित 2 चेंडू मागे मात्र किती धावसंख्या खर्च करणार गोलंदाज अशोक पाहूया. कारण पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकात 11 धावा खर्च केल्या होत्या अशोकने. या षटकात मात्र किती धावसंख्या खर्च करणार. यावेळी पहा सुरेख फटकेबाजी केली जात आहे. क्षेत्ररक्षक मात्र येतोय. तत्पूर्वी चपळता चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ मात्र आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान चांगल्या वेगाने मात्र धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावर. 40 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4थं षटक मात्र प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळते. 4थं षटक मात्र हाताळतोय गोलंदाज अशोक. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, मात्र फळी आणि चेंडूचा चांगला संपर्क झाला नाही. मात्र 1 धाव मिळवण्यात यशस्वी ठरत आहेत. 1 धावेने मात्र धावफलक हलतंय आणि जाऊन पोहोचतंय 41 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया अजूनही 4थ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक असेल. यानंतर अजून एका षटकाचा खेळ येणं शिल्लक असेल. प्रथम सत्राचा खेळ तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाहूया पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतो या दोनही बलाढ्य संघातील. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र येतो. यस, झेल टिपली जात आहे. गडी बाद होत आहे. षटक मात्र संपत आहे. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धावफलक जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावर. एक्केचाळीस धावा 41. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. हाणामारीचं षटक, शेवटचं षटक मात्र होत आहे मार्गस्थ. विनोद मात्र अंतिम षटक घेऊन सज्ज होत आहे गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत 41 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. परवेज मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया तर शेवटचं षटक घेऊन मात्र गोलंदाज विनोद सज्ज असेल. पंचांच्या डावीकडनं पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केल्या जाईल. शेवटच्या षटकात मात्र किती धावा दिल्या जातील. यावेळी मात्र पहा सुरेख गोलंदाजी होती, मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चूक घडली आणि त्याचं रूपांतर मात्र धाबेत झालं आणि 1 धाव मात्र घेण्यात यशस्वी ठरले. 42 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. अजूनही 5 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. एका बाजूला 3 खडे अहमदनगर तर दुसऱ्या बाजूला औरंगाबाद असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू थोडासा खाली राहतो. पहा पुन्हा एकदा तडम्यांच्या क्षेत्रामध्ये वारंवार चूक केल्या जात आहेत आणि चुकीला मात्र माफी नाही असंच मात्र म्हणावं लागेल. पाहूया यस पंचांचा इशारा मात्र येतोय. हा चौकार मात्र इथे नोंदवला जातोय. पहा 4 धावा मात्र इथे मिळतील. 46 धावा मिळत आहेत. आतापर्यंत 46 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. हाणामारीच्या षटकात 1 चौकार ठोकण्यात तर यशस्वी ठरत आहेत दोन्ही फलंदाज. एका बाजूला परवेज तर दुसऱ्या बाजूला इम्रान असे दोन्ही फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये औरंगाबाद संघाच्या माध्यमातून खेळत असताना पाहायला मिळतात. 2 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलेत. आता मात्र 4 चेंडू मागे काय हे सुद्धा पाहण्यायोग्य राहील. सुरेख फलंदाजी करत असताना चांगल्या धावांचा डोंगर मात्र उभा करण्याचा प्रयत्न आहे. यावेळी पहा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात
फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. इम्रान मात्र बाद होऊन परततोय. चांगली झेल मात्र टिपली गेली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. गडी मात्र बाद होतोय. तिसरा हादरा मात्र बसतोय औरंगाबाद संघाला. नवीन फलंदाज मात्र येतो इम्रानची जागा भरून काढण्यासाठी शाकीर नवीन फलंदाज. अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. पाहूया अंतिम षटकातील 3 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक असेल. आमच्या दोन्ही पंचांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. तसंच या संपूर्ण स्पर्धेचा आढावा देत असताना आमचे गुणलेखक बंधू अंकुशजी यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभारी आहोत, कारण त्यांच्याचमुळे या स्पर्धेचं संपूर्ण गुणलेखन केलं जात आहे. तसेच आमचे समालोचक बंधू चिरागजी मेहर सर तसंच नवनाथजी साबळे सर या दोघांचाही आम्ही शतशः आभारी आहोत. यावेळी पहा चांगला स्ट्रोक तर खेळ आहे. दुहेरी धावेचा प्रयत्न आहे. चांगली फेकी पहा खरंच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचा. मात्र 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. या दुहेरी धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचल्या आहे 48 या आकड्यावर. 48 धावा मात्र धावफलकावर लगावल्या गेल्यात. अंतिम आणि शेवटचं षटक मात्र प्रगतीपथावर असताना पाहायला मिळते. 5वं षटक प्रगतीपथावर 5 षटकांचे सामने मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम महाथरार आपल्याला अनुभवायला मिळतो या पिंपळगाव टप्प्याच्या मैदानावर. यावेळी पुन्हा एकदा खोलगट टप्प्याची गोलंदाजी केली जाते. मात्र तितक्याच दर्जेदारपणे चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न. 5 दुहेरी धावेचा प्रयत्न आहे. यावेळी मात्र गडी बाद. धावचीच्या रूपाने औरंगाबाद संघाला बसतोय हा 4था हादरा. आतापर्यंत 49 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. 49 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. नवीन फलंदाज मात्र येतोय रहीम. पाहूया अजूनही या अंतिम षटकातील 1 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. या एक शेवटच्या चेंडू मागे मात्र चौकार षटकार ठोकणार का हे सुद्धा पाहण्याजोग्य राहील. आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना औरंगाबाद संघाच्या माध्यमातून 3 खडी अहमदनगर संघासमोर किती धावांचं आव्हान उभं केलं जाईल हे सुद्धा पाहण्याजोगं राहील. विनोद मात्र अप्रतिम गोलंदाजी हाताळली असं मात्र म्हणावं लागेल, कारण पहिल्या षटकाचा विचार केला. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा, तिसऱ्या षटकात 10 धावा, चौथ्या षटकात 12 धावा. आणि त्यानंतर मात्र विनोदचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे गोलंदाजी त्याने हाताळलाय खरंच कौतुकास्पद कामगिरी मात्र करतोय. यावेळी पहा कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला घेऊन काढलाय मिड विकेटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक मात्र येतो. दुहेरी धावेचा प्रयत्न आहे. पूर्ण होईल का? यस. 2 धावा सुद्धा परिपूर्ण केल्या जात आहेत. आणि यस 2 धावा मात्र परिपूर्ण. तिहेरी धावेच्या नादात मात्र फलंदाजाला परतावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. आणि या दुहेरी धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलाय 51 या आकड्यावर. आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना औरंगाबाद संघाच्या माध्यमातून 3 खडी अहमदनगर संघासमोर 52 धावांचं आव्हान उभं केलं गेलं आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य गैनाथजी शिरसाट सरांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. त्यांचंही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. तर वळूया मैदानाच्या दिशेला. 52 धावांचं लक्ष पेलण्यासाठी सलामीची जोडी मात्र तीनखडे अहमदनगर संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही संघांना विनंती असेल, औरंगाबाद संघ तसेच अहमदनगर संघ आपले 12वे खेळाडू औरंगाबाद संघ 12वा खेळाडू येऊ द्या आमच्या समालोचन कक्षात. तर दोन्ही सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. 52 धावांचं लक्ष मात्र त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे पेललं जाईल हे सुद्धा पाहण्याजोग्य राहील. पाहूया, एक चांगली लढत, चांगली भिडत मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आणि दुसरं सत्र मात्र आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः फलंदाजी करत असताना मात्र दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली औरंगाबाद संघाच्या माध्यमातून आणि त्याच माध्यमातून फलंदाजी करत असताना 51 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्या आणि 52 धावांचं लक्ष उभं केलं आहे. हेच 52 धावांचं लक्ष कशा प्रकारे परिपूर्ण केलं जाईल हे सुद्धा पाहण्याजोगे राहील. यानंतर मात्र सेकंड राऊंडच्या सामन्याला सुद्धा सुरुवात होईल. चला जास्त वेळ दौडू नका, भरपूर उशिराने मात्र आज आपण चालतोय. विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामन्याला मात्र सुरुवात करायची. तर पहिलं षटक मात्र घेऊन येतोय गोलंदाज वसीम मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. दोन्ही सलामीचे फलंदाज मात्र सज्ज असतील फलंदाजी करण्यासाठी. एका बाजूला विनोद तर दुसऱ्या बाजूला सोमनाथ अशी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांच्या दरम्यान 52 धावांचं लक्ष पेलण्यासाठी मात्र सज्ज असेल. पाहूया, दोन्ही संघांना मात्र या दुसऱ्या सत्रासाठी आमच्या समालोचन कक्षातून खूप सारे शुभेच्छा असतील. तर या सामन्याला मात्र सुरुवात होते. 5 षटकांचे सामने. एक षटक हे पॉवर प्लेचं अनिवार्य षटक आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं आयोजन मात्र कौतुक करावं लागेल. अतुलजी शिरसाट सर असतील, अंबादासजी शिरसाट सर असतील, सर्वांचंच कौतुक करावं लागेल. पूर्ण आयोजक कमिटी ज्याप्रमाणे आयोजन केलं जात आहे, आमच्या प्लेयर्सला पाण्याची सुविधा असेल, त्यानंतर इतर सुविधा सुद्धा त्यांच्या परिपूर्ण केल्या जात आहेत. खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल. यावेळी पहा फलंदाज मात्र आक्रमणाने सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार ठोकतोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. काय सुरुवात केलंय सोमनाथने. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार. 52 धावांचं लक्ष पेलत असताना सुरुवात चांगली केली गेली. कौतुक करावं लागेल फलंदाज सोमनाथचं. पहा, पहिल्या षटकातील पहिला चेंडू मात्र भिरकावून लावलाय सीमारेखा पार. आता यावेळी मात्र षटकार ठोकल्यानंतर वसीम कोणता चेंडू हाताळणार याकडे सुद्धा लक्ष असेल. कारण ज्याप्रमाणे चेंडू हाताळला गेला होता त्याचप्रमाणे तितकी दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र वसीम काय करणार. यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. चेंडूला सन्मानतेने घेऊन काढला. एक धाव मात्र इथे कलेक्ट केली जाईल. येस, एकच धाव मात्र इथे मिळेल. एकेरी धावावर मात्र समाधान मानावं लागेल. धावफलक मात्र एकने वाढते आणि जाऊन पोहोचते 7 धावा या धावफलकावर लगावल्या जात आहेत. आतापर्यंत पहिलं षटक मात्र प्रगतीपथावर पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ तर समाप्त झालाय. वारंवार क्षेत्ररक्षणात मात्र बदल केले जात आहेत वसीम यांच्या माध्यमातून. पहा, चांगली क्षेत्ररक्षणाची सजावट इथे पाहायला मिळते वसीम यांच्या माध्यमातून. थोडंसं फलंदाजाला वारंवार आश्चर्यात पाडण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जाते. मात्र पहिल्या चेंडूवर तर आक्रमण केलंय, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव तर मिळवलाय. तिसऱ्या चेंडूवर पहा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे आणि फसतोय प्रयत्न. फलंदाज विनोदला मात्र परतावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. 3 खडे अहमदनगर संघाला मात्र बसतोय हा पहिलाच धक्का. धावसंख्या मात्र 7 वर.
नवीन फलंदाज मात्र येतोय सागर. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे दाद मागितले जात आहे. पाहूया पंच काय निर्णय देतील. दोन्ही पंच मात्र तटस्थ आहेत. यस दाद मात्र फेटाळत आहेत. निर्धाव चेंडू, अप्रतिम चेंडू मात्र हाताळला होता. चेंडू पडल्यानंतर पहा थोडंसं स्किट होताना पाहायला मिळाला होता. थोडंसं वळण चेंडूने घेतला आणि थेट यष्टीरक्षकाचा वेध मात्र चेंडूने घेतला. अशीच गोलंदाजी मात्र आवश्यक आहे औरंगाबाद संघाला जर 3 खडी अहमदनगर संघाला रोखायचं असेल तर. आत्तापर्यंत 4 चेंडूंचा खेळ तर समाप्त झाला. पहिले षटक आपल्याला पाहायला मिळते. 52 धावांचं लक्ष मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्राचा खेळ आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फलंदाज चांगल्या चेंडूला सन्मान न देता एक षटकार चौकार ठोकण्याच्या नादात आपल्याला पाहायला मिळतोय आणि खोलगट टप्प्याची गोलंदाजी मात्र होत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू मात्र हाताळला जातोय. निर्धाव चेंडूने मात्र धावसंख्या स्थगित आहे ती 7 या आकड्यावर. 7 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या गेल्यात. अजूनही पहिल्या षटकातील एक चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. वसीम पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी पहा पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि या निर्धाव चेंडूने मात्र षटक संपते. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावसंख्या धावफलकावर लागतायत 7 धावा. तर नवीन गोलंदाज मात्र येतोय मुज्जू. पाहूया वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जाईल. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिलं षटक मात्र वसीमने हाताळलं. सुरुवात तर पहिल्या चेंडूवर चांगली केली होती सोमनाथने. पहिल्याच चेंडूवर मात्र षटकार ठोकला होता मुज्जू. मात्र यावेळी दुसरं षटक घेऊन येतोय. पहिल्या चेंडूवर ज्याप्रमाणे षटकार ठोकला होता त्याचप्रमाणे सुरुवात चांगली असायला हवी होती. मात्र कुठेतरी चांगलं कमबॅक केलं गेलं गोलंदाज वसीमच्या माध्यमातून. गतीने मात्र कुठेतरी बीट केला गेला आणि फलंदाजाला मात्र शांत ठेवला गेला. आता मुज्जू मात्र कमाल करणार का? आतापर्यंत एक गडी तर तंबूच्या आसऱ्याला परतलाय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पहा मुज्जूचा सुद्धा सुरेख गोलंदाजी केली जात आहे. अप्रतिम राईट ओव्हर द विकेटच्या माऱ्याने मात्र गोलंदाजी करत असताना मुज्जू आपल्याला पाहायला मिळतोय औरंगाबाद संघाच्या माध्यमातून. पाहूया मुज्जू दुसरं षटक तर हाताळतोय. आतापर्यंत एक चेंडूचा खेळ तर समाप्त झालाय. 52 धावांचं लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा चेंडू थोडंसं पडल्यानंतर उचली घेऊन फळीला लागतोय. एक धाव मात्र इथे मिळेल. एकेरी धावेने मात्र धावफलक खालताना पाहायला मिळते आणि स्थगित धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 8 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात आतापर्यंत. तर पाहूया 52 धावांचं लक्ष कशा प्रकारे पेललं जाईल 3 खडी अहमदनगर संघाच्या माध्यमातून. नक्कीच आजच्या दिवसात आपल्याला टेनिस क्रिकेट जगतातील मोठमोठे खेळाडू मात्र पाहायला मिळत आहेत. या अगोदरच्या सामन्यात सुद्धा चांगला खेळ पाहायला मिळाला होता. तत्पूर्वी मात्र चांगला स्ट्रोक चेंडूला पाठवून दिला जात आहे डीप स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेखा पार. हाय तो दणदणीत षटकार. अप्रतिम तुफानी फलंदाजी करत असताना फलंदाज सोमनाथ दुसरा षटकार मात्र आपल्या फळीतून ठोकतोय आणि स्वागत मात्र करतोय. गोलंदाजाचा धावसंख्या मात्र 6 वाढते आणि जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 14 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्या. चौकार षटकाराची आवश्यकता आहे आणि षटकार तर ठोकला. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडू मागे मात्र काय करतोय पाहूया. फलंदाज सोमनाथ यावेळी मात्र काहीच आवश्यकता नव्हती. मात्र कुठेतरी रिव्हर्स खेळण्याच्या नादात परतावं लागतंय सोमनाथला. तंबूच्या आसऱ्याला गडी मात्र बाद होतोय. त्रिफळा मात्र उद्ध्वस्त होत आहेत. चांगल्या भन्नाट गोलंदाजीने मात्र
फलंदाजाला माघारी धारतोय गोलंदाज मुज्जू. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय, पाहूया. धावसंख्या 14 मात्र आपल्याला पाहायला मिळते. षटकारानंतर मात्र काहीच आवश्यकता नव्हती असं म्हणावं लागेल रिव्हर्स खेळण्याची, आणि तोच कुठेतरी प्रयत्न मात्र चुकला आणि त्याचाच मात्र फटका बसलाय 3 खडे अहमदनगर संघाला असं म्हणावं लागेल. यावेळी सुद्धा वेध धरला होता त्रिफळाचा, मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 1 धाव मात्र मिळेल, चोरटी धाव मात्र म्हणावी लागेल. या एकेरी धावेने मात्र धावफलक हलत आहे आणि जाऊन पोहोचत आहे 15 धावा. 15 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. अजूनही एक चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील, पाहूया. मुज्जू मात्र काय करतोय, पहिल्या षटकात मात्र 7 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज वसीमने. मुज्जू मात्र दुसरा षटक हातात असताना पाहायला मिळते. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र जातोय फाईनच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक मात्र पळतोय, चेंडू मात्र जिंकतोय आणि या चौकार मात्र मिळतोय आणि या चौकाराने मात्र षटक संपतंय. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 19 धावा धावफलकावर लागतात. बॉलर कोण आहे रे? चला जास्त वेळ दौडू नका, विनंती असेल. लगेचच सामन्याला सुरुवात करायची. आपण आज भरपूर उशिराने चालतोय, विनंती करतोय पुन्हा एकदा पंच लक्ष असू द्या. तर आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 19 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. मुस्सा मात्र तिसरा षटक घेऊन येतोय औरंगाबाद संघाच्या माध्यमातून. चला जास्त वेळ दौडू नका, पंच लक्ष असू द्या. 52 धावांचं लक्ष पेलत असताना 19 धावा या धावफलकावर लगावले गेले आहेत. 2 गडी तर तंबूच्या आसऱ्याला परतलेत, पाहूया. उज्जा मात्र यावेळी कशी या प्रकारे गोलंदाजी करणार. शिरसाट स्पोर्ट्स आयोजित शिरसाट चषक 2020 पर्व पहिला आजचा 3रा दिवस, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, दुसरं सत्र आपल्याला पाहायला मिळतंय या पिंपळगाव टप्पाच्या मैदानावर, पाहूया. यावेळी चांगली सुरुवात होते. यॉर्कर चेंडूने मात्र सुरुवात केली आहे गोलंदाज मुज्जाने. 1 धाव मात्र इथे मिळेल. एकेरी धावने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात, पाहूया. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर दुसरं षटक मात्र ज्याप्रमाणे हाताला गेलं मुज्जूने, त्यांनी मात्र 12 धावा खर्च केल्यात. या अगोदरच्या षटकात मात्र 7 धावा खर्च केल्या होत्या वसीमने. या तिसऱ्या षटकात मात्र किती धावसंख्या खर्च करेल मुज्जा पाहण्यास योग्य राहील, पाहूया. पुन्हा एकदा सज्ज होत आहे. यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. यू मिस आय विल डेफिनेटली इट, आणि फलंदाजाला मात्र परतावं लागते तंबूच्या आसऱ्याला. 3 खडी अहमदनगर संघाला बसतोय. हा 3रा हादरा. चला तर आयोजकांच्या माध्यमातून एक विनंती असेल. आजच्या दिवसात जेही संघ विजयी झालेत त्या प्रत्येक संघाची कर्णधार त्वरित आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. आजच्या दिवसात जेही संघ विजयी झालेत आपणास विनंती असेल आपले कॅप्टन्स आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी त्वरित संपर्क साधायचा आहे. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. तर आतापर्यंत विचार केला तर 3रं षटक मात्र मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. 20 धावा ह्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. 52 धावांचं लक्ष असताना आपल्याला पाहायला मिळते. जर सामना हा बरोबरीचा ठरला तर मात्र सुपर ओव्हर खेळवण्यात येईल, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. चला जास्त वेळ दौडू नका, पंचांना सुद्धा विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून. तसंच आजच्या दिवसात जेही संघ विजयी झाले असतील त्या प्रत्येक संघाचे कर्णधार कॅप्टन कृपया आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स
कडे ताबडतोब यायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून वारंवार आपल्याला सूचना केल्या जात आहेत. तर वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मुजा मात्र सज्ज होत आहे गोलंदाजी मार्कवर. यावेळी पुन्हा एकदा वेध धरला होता. सुरेख अप्रतिम गोलंदाजी केली जाते आणि ज्याप्रमाणे लसित मलिंगाची मात्र आठवण करून देतोय मुजा, असंच मात्र म्हणावं लागेल. एक धाव मात्र इथे मिळेल. या एकेरी धावने मात्र धावफलक जाऊन पोचलंय 21 या आकड्यावर. 21 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया 52 धावांचं लक्ष मात्र पेललं जाईल का 3 खाडी अहमदनगर संघाच्या माध्यमातून, की त्यांना रोखण्यासाठी मात्र औरंगाबाद संघ संपूर्ण समर्पण करेल. यावेळी मात्र कार्पेटच्या साईने चेंडूला घेऊन काढलाय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. यावेळी दुहेरी धावेचा मानस आहे. पाहूया दुसरी धाव परिपूर्ण होईल का नाही. मात्र गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि धावचेच्या रूपाने 3 खेळी अहमदनगर संघाला बसतोय. हा जवळजवळ 30 हादरा आणि धावसंख्या मात्र स्थगित आहे 22 धावा या धावफलकावर लागत आहेत. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आयोजकांच्या माध्यमातून विनंती असेल, आजच्या दिवसात जेही संघ विजयी झालेत ते प्रत्येक संघाचे कर्णधार कॅप्टन आपण त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तसंच जास्त वेळ दौडू नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यानंतर बरेच सामने मात्र खेळवायचे आहेत, त्यामुळे आपलं सहकार्य असू द्या. आजचा तिसरा दिवस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट विश्वातील मोठमोठे तारे सितारे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. कृष्णा लक्ष्मण सातपुते, बबलू पाटील, अनिल चव्हाण, सतीश पठारे, पप्पू तोडकर, त्यानंतर धनंजय मितांडे असे यांसारखे मोठमोठे खेळाडू मात्र याच मैदानावर पाहायला मिळतात. पहिल्या दिवसात मात्र तुम्हाला पाहायला मिळाला होता उस्मान पटेल रायगडचा टायगर, त्यानंतर सिब्बान शेख, विवेक शेलार, एक नवतरुण खेळाडू अब्दुल रणजी क्रिकेटपटू तुम्हाला पाहायला मिळाला होता. असे मोठमोठे खेळाडू या मैदानावर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसंच उद्याच्या दिवसात रायगडचा संघसुद्धा तुमच्या भेटीला येणार आहे. चला पुन्हा एकदा आयोजकांच्या माध्यमातून विनंती करेल, आजच्या दिवसात जेही संघ विजयी झालेत ते प्रत्येक संघाचे कर्णधार कॅप्टन त्वरित यायचा आहे. आयोजक पुन्हा एकदा विनंती करतायत, आपण त्वरित यायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून विनंती असेल, पुन्हा एकदा विनंती करतो आयोजकांच्या माध्यमातून. अजूनही तिसऱ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक असेल. पाहूया तर पाहूया शेवटचा चेंडू खेळून काढला फाईनच्या क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र जाईल दन 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 सीमारेखा पार चौकारासाठी आणि चौकाराने मात्र षटक संपतंय. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर लागत आहेत 27 धावा. बारा चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज असेल. धावसंख्या ही धावफलकावर लागते 27 धावा. 27 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. आतापर्यंत 3 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलेत. चला जास्त वेळ दौडू नका, विनंती असेल. चला आजच्या दिवसातील अतुलजी शिरसाट सर, आपण जिथे कुठे असाल त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. समीकरण मात्र जाऊन पोहोचलंय. 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांचं लक्ष. 12 चेंडू 25 धावा. पाहूया चांगला सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये, हाय व्होल्टेज नामा मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज मात्र सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. पाहूया नवीन गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना पहा चेंडू पडल्यानंतर थेट यष्टी रक्षकाच्या हातात कुठेतरी आश्चर्यचकित करतोय फलंदाजाला
आणि समीकरण मात्र सांगते उर्वरित 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 25 धावांचं लक्ष. 11 चेंडू आणि अजूनही 25 धावांचं लक्ष पाहूया. 3 खडी अहमदनगर संघाला असेल. गोलंदाज सज्ज होते पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. वारंवार मात्र चेंडूला पारखलं जात नाही, चेंडूला निरखलं जात नाही, चेंडूचा टप्पा मात्र ओळखला जात नाही आणि प्रत्येक चेंडूवर मात्र कुठेतरी मोठा फटका मारण्याच्या नादात अयशस्वी ठरतोय असंच मात्र म्हणावं लागेल. फलंदाज आतापर्यंत चौथं षटक प्रगतीपथावर, चौथ्या षटकातील दोनही चेंडू मात्र यशस्वी हाताळण्यात गोलंदाज चांगल्या पद्धतीने यशस्वी ठरतोय असंच मात्र म्हणावं लागेल. पाहूया यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव इथे मिळणार. एकेरी धावेने मात्र स्थगित धावसंख्या हालेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. अजूनही उर्वरित 9 चेंडूचा खेळ येणं शिल्लक असेल आणि 9 चेंडू मागे 24 धावांचं लक्ष अजूनही 3 खडी अहमदनगर संघाला असेल. पाहूया अजूनही 9 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांचं लक्ष असेल. कोणता संघ मात्र पुढे वाटचाल करणार आणि कोणता संघ मात्र या फेरीतून आपलं अस्तित्व इथेच संपवणार. पाहूया गोलंदाज सज्ज असेल. एका बाजूला औरंगाबाद संघ तर दुसऱ्या बाजूला 3 खडी अहमदनगर असा सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू आणि फळीचा चांगलासा संपर्क होत नाही. पाहूया दुहेरी धावीचा प्रयत्न आहे. दुसरी धाव परिपूर्ण होईल का? नाही, गडी मात्र बाद होईल. 3 खडी अहमदनगर संघाला मात्र हा बसतोय धावचीच्या रूपाने चौथा हादरा आणि धावसंख्या मात्र धावफलकावर लागते 29 धावा. 29 धावा या धावफलकावर लगावले गेल्यात. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 8 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक असेल आणि विजयासाठी 23 धावांचं लक्ष असेल. 8 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष, 52 धावांचं लक्ष पेलात असताना मात्र आतापर्यंत 4 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलेत. ते 5 गडी बाद करण्यास यशस्वी ठरलेत औरंगाबाद संघाचे खेळाडू. यावेळी हिट विकेट आणि फलंदाजाला मात्र परतावं लागतंय माघारी. हा 6वा धक्का मात्र बसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही चौथ्या षटकातील अजून एक चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. पाहूया 7 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 23 धावांचं लक्ष असेल. चला विनंती असेल जास्त वेळ दौडू नका. यानंतर सर्व संघाने सुद्धा लक्ष असू द्या. आपण जसं आपले सामने सुरू होतील त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या, त्वरित आपली फलंदाजी असू द्या, कारण जर भरपूर वेळ घेतला तर मात्र आपल्याला पॅनलाइजला सामोरं जावं लागणार आहे. चला तर 3 खडी अहमदनगर संघाच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजांसाठी मात्र सुवर्ण संदेश राम घाडगे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारामागे मात्र 100 रुपयांचं पारितोषिक इथे लावला गेलाय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 1 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. पाहूया 1 चेंडू मागे मात्र काय करणार. समीकरण सांगताय 7 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांचं लक्ष. यावेळी निर्धाव चेंडू हाताला जातोय आणि षटक मात्र संपतंय. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते 29 आणि अजूनही उर्वरित 6 चेंडू विजयासाठी 23 धावांचं लक्ष असेल. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटकाला मात्र सुरुवात होत आहे. यावेळी मात्र चांगला स्ट्रोक खेळला आहे फलंदाजाने. हा येतोय मात्र चौकार आपल्याला येत असताना पाहायला मिळेल. पाहूया चौकार मात्र इथे नोंदवला जातोय. धावसंख्या मात्र 4 ने वाढते, जाऊन पोहोचते 33. अजूनही उर्वरित 5 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल विजयासाठी 3 खडी अहमदनगर संघाला. पाहूया
विजय साजरा केला जाईल का? 5 चेंडू आणि 19 धावा. षटकार चौकात ठोकावे लागतील फलंदाजांना. संकटमोचक मात्र बनावं लागेल आपल्या संघासाठी. 3 खडे अहमदनगर संघाच्या फलंदाजांना. प्रत्येक षटकारामागे सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलं आहे राम गाडगे यांच्या माध्यमातून. पाहूया हे पारितोषिक मात्र कमावलं जाईल का? गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. 5 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांचं लक्ष्य. पाहूया यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय डीप लॉंगॉनच्या क्षेत्रात. तत्पूर्वी दुसरी धाव घेतली जाईल का? यस, दुसरी धाव मात्र इथे मिळेल. या 2 धावेने मात्र धावफलक खालेल आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 35 धावा. 35 धावा या धावफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 17 धावांची आवश्यकता 4 चेंडूंच्या मागे असेल. पाहूया 17 धावांचं लक्ष्य. कोणाला खतरा मात्र निर्माण होणार? पाहूया. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर कुठेतरी खाली राहतोय आणि ते यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूचे सांगता मात्र होत असताना पाहायला मिळते. म्हणजे समीकरण सांगतंय उर्वरित 3 चेंडू मागे अजूनही 17 धावांचं लक्ष असेल. 3 चेंडू आणि 17 धावा. पाहूया प्रत्येक चेंडू मागे षटकार ठोकावे लागतील फलंदाजाला. यावेळी मात्र पहा सुंदर झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने. एका हातात मात्र झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरंच कौतुक करावं लागेल. गडी मात्र बाद होत आहे आणि फलंदाजाला मात्र परतावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. नवीन फलंदाज मात्र येतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया 52 धावांचं लक्ष पेलत असताना मात्र 3 खडे अहमदनगर संघ कुठेतरी बॅकफूटवर जाऊन पोचला असल्याचं मात्र आपल्याला दिसतंय. पाहूया यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलाय कव्हरच्या क्षेत्रात. 1 धाव मात्र इथे मिळेल. एकरी धावेने समाधान मानावं लागेल. अजूनही 1 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. 16 धावांचं लक्ष अजूनही आवश्यक आहे. म्हणजेच औपचारिकता या सामन्यात म्हणावी लागेल. मात्र ज्याप्रमाणे 3 खडे अहमदनगर संघाने सुरुवात केली होती ते सातत्य जर टिकवलं असतं तर नक्कीच यशस्वी झाले असते. मात्र कुठेतरी चुका घडल्या आणि या चुका मात्र त्यांना सुधाराव्या लागतील. यावेळी मात्र इथे षटक संपतंय आणि हा सामना विजयी होते औरंगाबाद संघ. विजयी संघाचं अभिनंदन. हारलेल्या संघाचं मात्र नक्कीच कौतुक. चला औरंगाबाद संघाचा कॅप्टन त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. औरंगाबाद संघाचं कॅप्टन तसंच आजच्या दिवसात जेही विजयी संघ झालेत त्या प्रत्येक संघाचे कॅप्टन्स त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चला आजच्या दिवसात विजयी झालेल्या प्रत्येक संघाचे कॅप्टन त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. चला शिरसाट स्पोर्ट्स संघाचा कर्णधार तसंच टाकळी मानोरी संघाचा